मध्ये. चला घाई करा, विनंती असेल तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण नाही झाली तर एक खेळाडू 16व्या मिनिटाला तुमचा आतमध्ये घ्यायचा आहे, लक्षात असू द्या. अकरा वाजून 51 मिनिटांना पहिला चेंडू टाकलाय. चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. प्रहार केला होता फलंदाज चांगलं काम करत असताना सुरुवात चांगली केली पाहिजे आहे. खेळण्याचा प्रयत्न 8-5 संपूर्ण झाले बघा. सहाच्या नादामध्ये थोडासा ड्राप होत आला. बॅटच्या रूपानं धावाले 5 या धावसंख्येवरती आता वैभव गळवी गोष्टी पाहू शकतो. एक तंत्रशुद्ध खेळणारा हा खेळाडू माध्यमातून थोडासा जागेवरच खेळण्याचा प्रयत्न नव्हतं. डबल पॉईंट केला होता गोलंदाजाने. या गोलंदाजाला सामना जर पाहिला तर 51 मिनिटांना सुरू झालाय. चेंडू त्या ठिकाणी टाकला गेलाय. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायचे आणि सुरुवातीची जी 3 षटकं आहेत ती किमान 15 मिनिटांमध्ये तुम्हाला ती पूर्ण करायची लक्षात द्या. कारण भरपूर वेळ होतोय. आयोजकांचं आयोजन थोडंसं डिले होत आहे. हलक्या शॉर्ट ऑन फुल खाली क्षेत्रामध्ये चेंडू टाकला जातोय. शॉर्ट ऑन फुल सक्सेसफुल चौकार. त्याच्यावरती आक्रमण चढवलं गेलं. या चौथ्या चेंडूवरती धावसंख्येला नेमून ठेवलं 9 या धावसंख्येवरती सामना सुरू आहे. आणि सोनसरी तांबडमार्ग आणि एक विराज बाकीपाडा या दोन दरम्यान रुपेश एकच चांगला गोलंदाज खेळाडू आहे. फटकाचा चांगला चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने शॉट सिलेक्ट केलाय. तेवढा आता स्क्वेअर लेग रिजन मध्ये चाललाय. 4 धावांसाठी चौकार. विनंती असेल आणि हे सुद्धा सांगतोय की त्यावेळेस चेंडू बाहेर जाईल त्यावेळेस रक्षकांनी बाहेर न जाता बाउंड्रीमध्ये जातील. मात्र तोपर्यंत आपला स्टार्मर हा स्टॉप केला जाईल. त्यावेळेस विकेट पडेल त्यावेळेस सुद्धा तोपर्यंत फलंदाज जातोय तोपर्यंत ड्रायव्हर स्टॉप करू. मात्र विनंती असेल की थोडंसं काही करायचे आहे. आतमध्ये रुपेश जाऊन पोहोचतोय. तो म्हणजेच वाईट 14 वरती 5 चेंडू आतापर्यंत तर पुढचा चेंडू रुपेश शॉर्ट पिच बॉल या ठिकाणी आपण पाहू शकतोय. काय घडतंय काय बिघडतंय. एकदा पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न थ्रो खराब. परिणाम 2 धावा पूर्ण. या 2 धावेनं धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 16 या धावसंख्येवरती 5 मिनिटांमध्ये 1 षटक पूर्ण झालंय.
एक मिनिट लक्षात असू फक्त फिल्डिंग साठी तो खेळाडू तुम्ही घेऊ शकता. चला देत आहे या षटकाच्या नंतर टायमर काय करा जरा विनंती असेल. गोलंदाज जयेश जयेश मोरे या ठिकाणी आपण पाहतोय. धावा संख्या झालेली आहे ती म्हणजेच 16 धावा, 16 ऑन द स्कोर बोर्ड. चला घाई करा जरा विनंती असेल घाई करा. वाकीपाडा संघ 59 झाले. 11:59 1 मिनिट तुम्ही घालवलाय. विनंती करतोय कृपया करून थोडी घाई करा. 4 मिनिटात तुम्हाला हे षटक पूर्ण करण्यासाठी. ऑफसाईडच्या दिशेने खेळला जातोय चेंडूला, कारण आपण पाहतोय ऑफसाईडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता रवी. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. जयेश मोरे बॉलिंग मार्क वरती. जयेश एक अष्टपैलू खेळाडू आहे वाकीपाडा या संघाचा. दरम्यान पुन्हा एकदा जयेश चेंडू पडल्याच्या नंतर खाली राहतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. दुसरं षटक दुसरं षटक जे हाताळलं जात आहे जयेशाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपण म्हणू शकतो. जयेश याला जर पाहिलं तर पहिला चेंडू त्याने एक धाव दिली होती, दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. क्षेत्ररक्षण बघा, सर्व क्षेत्ररक्षण डीप लागलं गेलंय. फक्त 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 30 सर्कलच्या आतमध्ये. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न थोडासा सफल झाला होता. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. क्षेत्ररक्षकाला मिसफील्ड झाली आणि दुसऱ्या धावेसाठी फलंदाज निघाले. 2 धावा सहजतेने पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेनं धाव फलक थोडासा पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 19 या धावसंख्येवरती. रुपेश आणि त्यानंतर जयेश. आतापर्यंत रुपेश थोडासा महागडा ठरला. 16 धावा त्याने एका षटकामध्ये दिल्या. जयेश याने 3 चेंडू आतापर्यंत हाताळल्यात. 3 धावा त्याने दिल्या त्या 3 चेंडूमध्ये. वैभव याचा हा फटका, तिथे शतरक्षक तैनात आहे, कुठलीच चूक होत नाही फलंदाज बाद. वाट पाहतो. फलंदाज बाद झाला वैभव दळवी आणि नव्यानं फलंदाज झालाय योगेश बरफ. योगेश एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. संघाला धावसंख्येची गरज आहे, मात्र धावसंख्या आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती लागल्यात. एकूण 10 चेंडूंचा या इनिंगचा खेळ झालाय आणि धावसंख्या झाली ती म्हणजेच 19. याचा अर्थ आपण पाहू शकतो एक चांगली धावसंख्या बनवण्याच्या बाजूने वाटचाल करताना आई सोनसरी तांबडमाळ हा संघ प्रयत्न करतोय. तो आई एकविरा वाकीपाडा या संघासमोर. जस्ट शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी ऑफसाईडच्या दिशेनं पंच केला जातो चेंडूला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फील्ड करेल रवी आणि जोपर्यंत रिटर्न करेल तोपर्यंत
एक धाव मिळाली, एका धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 20 या धावसंख्येवरती. धावसंख्या आपण पाहू शकतो 20 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 5 चेंडू हे दुसऱ्या षटकाचे टाकून झालेले आहेत. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी जयेश याच्या माध्यमातून हाताळली गेली आतापर्यंत. दरम्यान हा चेंडू आपण पाहू शकता कुठे तर चाललाय खेळाडू कक्षाच्या बाजूनं. खेळाडू कक्षाला सलामी देण्यासाठी चौकार. धावसंख्या पुन्हा एकदा आपण पाहतोय 24 धावा धावफलकावरती लागल्यात. यानंतर जो सामना होणार आहे, कुठला सामना आहे तर आई अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपडा आणि एनसीसी नायगाव यानंतर होणार सामना. दरम्यान रवी बॉलिंग मार्कवर. रवी डबले चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळलाय. बघा योगेश हा जास्त प्रेशर घेताना दिसत नसतो प्रत्येक मॅच मध्ये. सहजतेनं सोप्या पद्धतीने चेंडूला हाताळणं ही एक त्याची कला आहे आणि तो कलेचा चांगला वापर करतोय. 25 धावा ह्या धावफलकावरती लागल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. ऑफसाईडच्या दिशेने खेळला जातोय चेंडूला. शतरक्षक आपण पाहू शकतो नक्कीच चांगलं शतरक्षण करतोय. एकच धाव या ठिकाणी मिळाली गेली. धावफलक पुढे सरकला गेला 26 या धावसंख्येवरती. वाटतं काही खेळाडू मिसिंग आहेत आज सोनसरी तांबडमाळ या संघामध्ये. दरम्यान व्हाईट बॉल आणि 22च्या रूपानं एक धाव. धावसंख्या पुढे सरकली गेली 28 या धावसंख्येवरती. 28 या धावसंख्येवरती धाव फलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलेला आहे. सध्या तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकाचे 2 चेंडू डालेत. ऑफसाईडला पुन्हा एकदा खेळला जातोय चेंडूला. चांगला क्रिकेट खेळतोय हा खेळाडू निलेश. बघा प्रत्येक चेंडूला चांगल्या पद्धतीने कनेक्ट केला जातोय. आता 3 चेंडू झाले कारण की अगोदरचा चेंडू हा वाईड होता. रवी डबले बॉलिंग मार्क वरती. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना समोर आहे योगेश बरफ याचा खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क झालेला नाहीये. बाकीचं काम चूक बजावलंय रुपेश मोरे यांनी जो एस्टनच्या मागे उभा आहे. धावसंख्या कायम 29 धावा. रवी याचा चांगला कमबॅक. 4 चेंडू टाकून झालेत. 5वा चेंडू घेऊन जातोय योगेश बरफ या फलंदाजासाठी. खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये योगेश याचा रवी डबले याला मिळालेला अजून एक चांगला खेळाडू या ठिकाणी बाद होताना आणि रवी डबले याला मिळालेलं पहिलं यश. एक एक दिवस असतो, एक एक काळ असतो, एक एक वर्ष किंवा मग एक एक मोसम असते की त्या मोसमामध्ये एक एक खेळाडू जो आपला फॉर्म मध्ये असतो ना
त्यावेळेस असं वाटत असतं की अख्खा संघ एका साईडला आणि तो एक खेळाडू एका साईडला. ज्यावेळेस तो त्या संघामध्ये नसतो त्यावेळेस तो संघ अधुरा वाटू लागतो. आज तसंच काहीतरी बघायला मिळतंय ते म्हणजे तो तांबडमल संघाच्या बाजूनं. कारण आज अतुल नाहीये, मला वाटते अतुल ठाकरे त्यांचा एक उत्कृष्ट असा खेळाडू जो सध्या या टेनिस विश्वामध्ये आपलं नाव तयार करतोय आणि या कामन परिसरामध्ये असेल किंवा मग वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये असेल त्यामध्ये 100 करण्याचा मान एकमात्र खेळाडूने मिळवलाय तो म्हणजे अतुल आज नाहीये इथे. तो कुठेतरी बाहेर आहे. हवेमध्ये चेंडू आहे, शतरक्षक या ठिकाणी आपण जर पाहिलं नक्कीच गली वरनं पॉइंटला जातोय चेंडू. आउटफील्ड तशी आहे त्यामुळे चेंडू तसा सरकत असताना आपण पाहिला. एक धाव मिळाली, एका धावेने धावफलक पुढे सरकला गेला तर म्हणजेच 30 या धावसंख्येवरती षटकाची झाली समाप्ती तिसऱ्या आणि आई सोमसारी तांबडमाळ संघाची धावसंख्या 2 बाद 30 3 षटकांच्या समाप्तीनंतर. चला घाई करा घाई करा घाई करा विनंती असेल, चला घाई करा जरा विनंती करतोय. येस विनंती करतोय घाई करा जरा. नवीन खेळाडू जो बॉलिंग मार्क वरती मंगेश आलाय एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाच्या बाजूनं गोलंदाजीला. तसंच आपण जर पाहिलं जसं मी म्हटलं की एक एक खेळाडू एवढ्या फॉर्म मध्ये असतो त्यासाठी मला वाटते आज वाकीपाडा संघाकडे 2 खेळाडू नाहीयेत. अनिकेत त्यानंतर आपण जर पाहिलं तर कुणाल नाहीये आणि अजून मला वाटते जयेश सध्या मिलिंद सध्या जास्त प्लेइंग 11 मध्ये नसतो. तर आज कोण कोण खेळाडू आहेत म्हणजे दोन्ही संघांचे काही खेळाडू मुख्य खेळाडू हे नक्कीच थोडेसे अनुपस्थित आहेत दोन्ही संघाचे. क्या बात आहे मंगेश, चांगली गोलंदाजी सुरुवात चांगली केली आहे. धाव संख्या 3 षटक आणि 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 30 धावा. 10च्या सरासरीने ही धावसंख्या बनवली जाते. मात्र 5 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत आणि समोर आहे तो म्हणजेच फलंदाजीला अजय. शॉर्ट पिच बॉल ऑफ साईडला चेंडू चांगल्या पद्धतीने कनेक्ट केलाय आणि षटकार गेलाय. अडवण्याचा प्रयत्न चांगला होता. इथे मस्तक दस्तक देखील छक्का जाते हुए. चांगला प्रयत्न मात्र प्रयत्न हा अपुरा पडला. 6 धावा षटकार. धाव संख्येमध्ये भर पडले. धाव संख्या झाली ती 36. आता आता मात्र डाऊन द लेग. बघा फलंदाजाचा प्रयत्न होता की पाय टाकू की काय बॅट बॉलच्या मध्ये. अशी काही सवय असते काही फलंदाजांना. संकेत वेलकम. तसेच अष्टभुजा लहूपाडा संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत. दोघांचा मॅच यानंतर आपल्याला बघायला मिळेल. हवेमध्ये चेंडू आहे अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न अगेन द स्विंग खेळण्याचा प्रयत्न. ओ क्या बात आहे क्या बात आहे. ब्रिलियंट कॅचेस या मैदानावरती काल कुमार बगलीची आणि आज गोलंदाज मंगेश चिरनाडेची सुपर कॅच. चला घाई करायची आहे जरा विनंती असेल. क्षेत्ररक्षण लावून घ्या रुपेश मोरे, क्षेत्ररक्षण लावून घ्या. धावसंख्या आपण पाहू शकतात 37 धावा धावफलकावरती. 3 चेंडू टाकून झालेत आणि 3 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे या षटकाचे. मंगेश चिरनाडे या गोलंदाजाचे. नव्याने फलंदाज जयेश बडबे.
जयेश आलाय नव्यानं. त्याच्यासमोर फक्त 3 चेंडू शिल्लक आहेत आता इनिंगचे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, टायमिंग तेवढा चांगला झालेला नाहीये जयेश त्या ठिकाणी, आणि जयेश याने केलेली नाहीये चुकी. फलंदाज झालाय बाद, तो म्हणजेच जयेश बडबे. थँक्यू. विशाल आलेत नव्यानं फलंदाजीसाठी. चेंडू आतापर्यंत टाकून झाले ते षटकाचे 4. 2 चेंडूचा खेळ बाकी. मंगेश चिरनाडे, विशाल फलते. सदतीस धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र सफळ झाला होता, ठरवून ठेवलं होतं, शॉटला प्रोग्राम केलं होतं, आणि तुम्ही क्रिकेट हे ठरवून खेळू शकत नाही. तुम्हाला सिच्युएशन नुसार वागावं लागतं. फलंदाज झालाय बाद. दरम्यान अक्षय आलाय नव्याने. अक्षय बरफ, धाव संख्या आपण पाहू शकतो. क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतायत, कळत न कळत मला वाटतंय षटक समाप्त झाले. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 39 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आणि आपण टॉस करूया. दोन संघांच्या मध्ये ते दोन्ही संघ आहेत या ठिकाणी उपस्थित झालेत. आई अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा आणि एनसीसी नायगाव. तर चला टॉस केला जातोय. साई माऊली असा कौल झाला होता. मी दादांना विनंती करतोय, आपण दादा बसून घ्या. तर आलाय कारखानपाडा, म्हणजेच या ठिकाणी एनसीसी नायगाव संघाने टॉस जिंकलाय. संकेत काय स्वीकार? फिल्डिंग. फिल्डिंग करण्याचं कारण अगोदरच्या 2 दिवसाच्या मॅचेस पाहिल्यात की मग काय विशेष कारण? काय नाही, मॅच बघितलं नाही आम्ही. खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला. तुमच्या संघाला तुम्ही जॉईन करू शकता. अष्टभुजा वसई संघ, तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. तर टॉस जिंकलाय तो म्हणजेच एनसीसी नायगाव संघाने, आणि त्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. तर दोन्ही संघांना विनंती असेल आपल्या फॉर्मॅलिटीज अगोदर पूर्ण करून घ्यायच्या आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. या ठिकाणी आपल्याला जे मैदान लाभलंय, आदरणीय सन्माननीय श्री राहुल गजानन ठाकूर साहेबांच्या माध्यमातून त्यांचे खूप खूप आभार आपल्या व्यक्त करायला हवेत. सुंदर असं मैदान आपल्याला लाभलंय. आणि आजच्या दिवसातील कितवा सामना सुरू आहे? तर चौथा सामना या मैदानावरती सुरू आहे. दुसऱ्या इनिंगची कॉमेंट्री करण्याचे सज्ज झाल्यात प्रदीप लोखंडे. दीपेश आणि रुपेश अशी ही जोडी आपण पाहतोय. तर पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाज योगेश बरफ.
हा सज्ज झालेला आहे. इथे बघा फुलटॉस चेंडू ऑन साईडला. वैभव आलाय तिकडे, जज करतोय. जजमेंट खराब. झेल ड्रॉप, जेवणदान. आणि इथे बघा 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स तिथे पाहायला मिळत आहे. लक्षात घ्यायचंय ग्राउंडच्या आतमध्ये जर तारेला जर चेंडू लागला तर डेड बॉल असेल, मात्र मैदानाच्या बाहेर जर लागला तर तो षटकार दिला जाईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. बाउंड्रीच्या बाहेर जर चेंडू जर तारेला लागला तर तो षटकार दिला जाईल, मात्र मैदानाच्या आतमध्ये जर लागला तर तो डेड बॉल दिला जाईल. पंचांचा इशारा की तिसऱ्या पंचांकडे तो निर्णय पोहोचवला गेलाय. फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी. पंच रेफर कोणाचा होता? बघा 2 धावा धावफलकावरती लागल्यात. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव टाकले गेलेत. ते वेगवान चेंडू, तेज तर्रार चेंडू इथे टाकला गेलाय आणि हा चेंडू देखील इथे निर्धाव येताना दिसतोय. डॉट बॉलची सांगता झालेली आहे. योगेश खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत करताना दिसतोय. 4 चेंडू राखले, 2 धावा त्याने खर्च केल्यात. 39 धावा जिंकण्यासाठी बनवायचे. पुढे सरसावना फटका खेळलाय. हा चेंडू 6 धावांकरता निघून जातोय. षटकार. थँक्यू डीजे. ऑन साईडला पुलचा फटका. पुल पॉवरफुल, सक्सेसफुल. चेंडू मैदानाच्या बाहेर होतोय गोल. आलाय षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. तर पहिलं षटक हे संपलेलं आहे. पहिल्या षटकात धावा आल्यात 14 धावा धावफलकावरती आल्यात. मॅच जिंकण्याकरता 39 धावा बनवायच्या आहेत. वैभव दलवी दुसरं षटक टाकण्याकरता आपण पाहतोय. चौदा धावा या धावफलकावरती लागल्यात. अजूनही 25 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 18 चेंडू 25 धावा. पहिला चेंडू आपण पाहतोय अचूक टप्पावरती पडलाय.
निर्धाव चेंडूने सुरुवात झालेली आहे. डॉट बॉल. इथे बघा स्टॅमिंग झालेला आहे. चेंडू हवेमध्ये आहे. निलेश परेड तिकडे बघा पोहोचला आणि बघा खूप चांगला झेल तिकडे पकडला गेलाय. रुपेश मोरे याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. लक्षात घ्यायचं आहे सर्व संघांसाठी सूचना आहे. सर्व संघांना ही सूचना असेल. येत्या 17 तारखेपासून आपली APL ही होणार आहे. तर सर्व खेळाडूंनी आपल्या मोबाईलमध्ये एक फोटो काढून ठेवायचा आहे स्पोर्ट्स टी शर्ट्स वरती. जे आपल्या संघाचे टॉप खेळाडू आहेत त्या टॉप खेळाडूंचे जे 5 असतील टॉप 5 त्यांचे मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवा आपल्या स्पोर्ट्सच्या टी शर्ट्स वरती. ही सूचना असेल. पुन्हा एकदा लक्षात घ्यायचं आहे सर्व संघांनी ही सूचना आहे. येत्या 17 तारखेपासून तर 21 तारखेपर्यंत आपली APL होणार आहे. आदिवासी प्रीमियर लीग ही होणार आहे. तर जे आपल्या संघाचे टॉप 5 खेळाडू आहेत त्यांचे फोटो काढून ठेवा आपल्या मोबाईलमध्ये स्पोर्ट्स टी शर्ट्स वरती. आपल्या संगणकाला फोन येईल मेसेज येईल नंतर ते आपण फोटो फॉरवर्ड करायचे आहेत. याच दरम्यान आपण पाहतोय क्षेत्ररक्षण खराब झालंय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर हा निघून गेलेला आहे. चौकार येतोय. 4 धावा या धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. तर हा चौकार आला. या चौकाराने धावसंख्या आता 18 या आकड्यावरती. पहिले 3 चेंडू जर आपण बघितले खूप चांगल्या प्रकारे टाकले गेले होते. अचूक टप्प्यावरती पडलेत. मात्र त्यानंतर चौथ्या बॉलवरती तिकडे थोडासा मिसफील्ड झाला. चौकार आला आणि धावसंख्या आता वेगाने थोडीशी पुढे सरसवलेली आहे 18 या धावसंख्येवरती. इथे बघा जयेशाचा फटका खूप चांगला केला गेलाय. जयेश आहे तिकडे बघा खूप चांगले एफर्ट्स लावले गेले तिकडे. अगदी बाउंड्रीच्या जवळ होता आणि या 2 धावा तिकडे पळून पूर्ण केल्या गेल्यात. पंच 2 धावा. येस 2 धावा. सेफ आपण पाहतोय खूप चांगले क्षेत्ररक्षण झाले तिकडे. जयेश याचं चेंडू इथे सोडून दिलाय. ऑफस्टम्पच्या बाहेर हा निघणारा चेंडू आहे. दुनियात समांतर इथे पाहायला मिळालेत. एक्स्ट्रा धाव या एक्स्ट्रा धावेने धावसंख्या आता स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचलेली आहे 21 या आकड्यावरती. अजूनही मॅच जिंकण्याकरता 18 धावा बनवायच्या आहेत. इथे देखील आपण पाहतो या चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर टाकला गेलाय. पंचांनी रेफर केलेला आहे. हा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडलाय हा पाहायचा आहे. तर व्हाईट बॉल असेल. व्हाईट चेंडूची नोंद. व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन ही धावफलकावरती नोंदवली जाते. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॅक टू बॅक 2 चेंडू हे वाईट टाकलेत वैभव दळवी याने. यानंतर आई अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा आणि NCC नायगाव अशा 2 संघादरम्यान आपण मॅच पाहणार आहोत.
इथे देखील वाईट चेंडू टाकला गेलाय. वाईटची हॅट्रिक इथे पूर्ण केलंय गोलंदाज वैभव दलवी याने. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावरती. अजूनही मॅच जिंकण्याकरता 16 धावींची गरज आहे. शेवटचा चेंडू आहे या षटकातील आपण पाहतोय आणि आतापर्यंत 3 चेंडू हे वाईट टाकलेत, एक्स्ट्राच्या स्वरूपात टाकलेत वैभव याने. इथे फुलटॉस चेंडू होता बघा, कट करण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क झाला नव्हता. बाईकच्या स्वरूपात एक धाव पूर्ण झाली. एका धावेने धावसंख्या आता 24 या आकड्यावरती. आता येणारे चेंडू असतील 12 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता 15 धावींची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 15 धावा. तिसरं षटक टाकण्याकरता जयेश आलेला आहे. आज अतुल याची कमतरता इथे जाणवलेली आहे आई सोमसरी स्पोर्ट्स तांबडमाल या संघाला. जयेश तिसरं षटक टाकण्याकरता 12 चेंडू आणि 15 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. तेव्हा पहिला चेंडू अख्खूट टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता. शॉर्ट पिच चेंडू होता. शॉर्टअप करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये आणि हा चेंडू निर्धाव आलेला आहे. डॉट बॉलची सांगता झालेली आहे. पुन्हा एकदा शफलोन करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालेला नाहीये आणि बघा बॅकअप दिलाय तिकडे योगेश बरफ याने. एक धाव ही पूर्ण झाली. जयेश पुन्हा एकदा आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 25 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. उचली घेणारा चेंडू आहे, परफ्यूम डिलिव्हरी. चेंडू सरळ निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. वन फारदीचा देखील इथे इशारा दिला गेलाय. बघा डेड बॉल इथे घोषित केला गेलाय. ते बघा थोडासा रनमध्ये चुकला होता जयेश. इथे बघा खूप चांगला चेंडू टाकला गेलाय. मॅच बनवले या षटकामध्ये जयेश बडवे
या गोलंदाजाने चेंडू टाकून सलेत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केले जयेश याने. खूप चांगली बॉलिंग. इथे पुढे ससून खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क नाहीये, मात्र हा चेंडू खूपच बाहेर टाकला गेलाय. पंचांच्या दुनियात समांतर इथे पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा झालाय. आता व्हाईटने धावसंख्या 26 या आकड्यावरती 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही मॅच जिंकण्याकरता 13 धावा बनवायच्या आहेत. 8 चेंडू आणि 13 धावा. बघा 8 चेंडू आणि 13 धावा इकडे मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा रनअप मध्ये थोडासा बिघाड झालाय. योगेश गेलेत पुन्हा एकदा काहीतरी कानमंत्र देण्याकरता जयेशाला. 8 चेंडू आणि 13 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. खूप चांगलं षटक, निर्णायक षटक आतापर्यंत ठरलेलं आहे गोलंदाज जयेश याचं. फुल टॉस चेंडू आहे आणि ही मेजवानी होती आणि हा षटकार आलाय. 6 धावा. चला थोडीशी घाई करायची आहे. बघा तुम्हाला जर रेफर जर करायचं असेल तर 15 सेकंदाच्या आत तुम्हाला हे रेफर करायचं, लक्षात घ्या. बघा तो टायमर पंचांकडे आहे. पंचांनी सांगितलं टाइम संपलाय तर टाइम संपला, टाइम आहे तर टाइम आहे, लक्षात घ्या. इथे बघा खूप चांगला चेंडू, 5वा चेंडू मित्रमैन कुठेतरी चुकीचा टाकला होता तिकडे जयेश आणि त्याच्यावरती एक मोठा फटका आला आणि आपण पाहतोय धावसंख्या आता 32 या आकड्यावरती. आता 6 चेंडू आणि 7 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 6 चेंडू आणि 7 धावा. पंच लक्षात घ्यायचं आहे, ड्रिंक्स ब्रेक फक्त एकाच वेळेला होणार आहे. 2 वेळा ड्रिंक्स ब्रेक होणार नाही याची देखील दक्षता घ्यायची आहे. सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. जर जास्त गरज जर भासली तरच तुम्हाला पाणी घेता आणि पंचांनी बोलवला तरच, लक्षात घ्या. तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक 2 ओव्हरमध्ये किंवा 3 ओव्हरमध्ये घ्यायचा आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पुन्हा पुन्हा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जाता येणार नाही याची देखील दक्षता घ्या. बघा रुपेश तिकडे आले होते पाणी घेऊन, पाण्यासोबत एक कानमंत्र देखील आला होता. पाहूया तो कानमंत्र किती कामी येतोय जयेश आणि दीपेश या 2 खेळाडूंकरता. 6 चेंडू आणि 7 धावा मॅच जिंकण्याकरता. चला स्पीडअप करायचं आहे. अजय कानात शेवटचं षटक टाकण्याकरता. 7 धावा रोखायच्या आहेत. स्ट्राईक वरती पाहतो आपण जयेश याला. इथे पहिला चेंडू हा फुलटॉस टाकला गेलाय, एक धाव कंप्लीट झालाय आणि पंचांनी रेफर केलंय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. चला तिसऱ्या पंच रुपेश दांडेकर तिकडे सज्ज आहेत आणि हा निर्णय आपल्यापर्यंत लवकरात पोहोचवला जाईल.
चला तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. फुलटॉस चेंडू कमरेच्या वरती की कमरेच्या खाली, तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल. नो बॉल. आता धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचलेली आहे 34 या आकड्यावरती. 34 धावा म्हणजे पुढचा चेंडू ऑफ रेड असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला गेलाय. आणखीन एक एक्स्ट्रा रन आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवली जाते. धावसंख्या आता 35 या आकड्यावरती. अजूनही 4 धावांची गरज आहे आणि अजूनही फ्रेडची संधी आहे बॅटर दीपेश मेघवालेकडे. फुलटॉस चेंडू सरळ बॅटने फटका खेळला गेलाय. योगेश आहे तिकडे. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. या 2 धावेने धावसंख्या आता 37 या आकड्यावरती. 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि आता फक्त 2 धावींची आवश्यकता आहे. अजूनही या षटकातील पुन्हा एकदा नो बॉल. आणि अशा प्रकारे हा सामना इथे एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या संघाने जिंकलेला आहे. तर हळलक आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा.